नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र रोहिणी ही ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते मात्र आतमध्ये घेऊन जात असते. आतमध्ये घेऊन जात असताना मात्र आता जी कला आहे तर ती कला रोहिणी मॅडमला म्हणते की रोहिणी मॅडम. तर रोहिणी आता घाबरते. रोहिणी घाबरून म्हणते नक्की आता ही काय म्हणत असेल. एकतर मला आतमध्ये जायचं होतं. तेव्हा आता कला विचारते की रोहिणी मॅडम, अहो मी तुम्हाला जे काही आता हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या दिल्या होत्या तर ते आहे का. तर आता रोहिणी लगेच घाबरते आणि काय असं पुन्हा म्हणते. तेव्हा आता रजनी म्हणते की हे बघ अगं मला माहिती आहे, थांब मी पिशवीमध्येच ठेवल्या होत्या. म्हणून आता रजनी जे काही देवी आईची ओटी भरण्यासाठी त्या बांगड्या आहेत तर त्या पिशवीमध्ये शोधत असते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की मी येते आणि रोहिणी लगेच आता आतमध्ये निघून जाते. घाईने आता रोहिणी आतमध्ये ते पेपर्स ठेवायला येते, परंतु तिच्या हातातून मेन पेपर्स आहे तर तो तिकडे खालीच पडलेला असतो आणि तो तिला माहिती नसतो. रोहिणी आता रूम मध्ये येते आणि घाईने ते पेपर्स लपवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता ते पेपर्स ती घाईने लॉकर मध्ये ठेवून देते आणि अगदी खुश होत म्हणते की चला तर प्रॉपर्टीचे पेपर्स आता शेवटी आपल्या हातामध्ये आलेच. एक एक करून मात्र त्यावरती मी सगळ्यांच्या सह्या तर घेऊनच टाकते आणि आता मात्र चांदेकर मेन्शन आहे तर ते माझं असेल. आणि स्वतःचीच पाठ थापडत आता स्वतःला म्हणते की शब्बास रोहिणी शब्बास. त्यानंतर मात्र आता इकडे सोहम बाजारात आलेले असतो आणि काजल सुद्धा. आता मात्र सोहम एका माणसाची बाईक बंद पडलेली असते तर ती चालू करून देतो आणि आता त्याला म्हणतो की चल आता बंद नाही पडणार. तेव्हा तो बाईकवाला तेथून निघून जातो. तर आता जेव्हा सोहम मागे बघतो तर त्याच्या मागे आता काजल असते आणि काजल आता सोहम दोघे एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मात्र आता काजल लगेच बघून पुढे जाते. ती सोहमशी बोलत नाही. तेव्हा आता ती काहीतरी घेत असते. तर सोहम म्हणतो की बरं झालं आता ही भेटली. आज मात्र मी आता हिच्याशी बोलल्याशिवाय ही संधी नाही सोडणार. काजलला मात्र आता मी माझ्या मनातील सगळं काही सांगून टाकणार आहे आणि काय माहिती तिला सुद्धा माझ्याकडून हेच ऐकायचं असेल तर. आणि आज मात्र मी तिच्याशी बोललो तर मात्र आमच्या नात्याची नव्याने सुरुवात होऊ शकते. म्हणून तो काजलशी बोलायला काजलच्या मागे येतो आणि तिला काजल असं म्हणतो, परंतु काजल काही बोलायला तयारच नसते. सोहम म्हणतो की हे बघ काजल ऐकून घे. आणि आता काजल थांबते तर सोहम तिला हाय म्हणून कशी आहेस असं विचारतो. तेव्हा काजल रागानेच त्याला विचारते की तू माझा पाठलाग करतोस का. तेव्हा आता सोहम म्हणतो की नाही. तर काजल म्हणते की तुला काहीतरी सांगायचं आहे, त्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आला आहेस का. तेव्हा सोहम म्हणतो की नाही, ऍक्च्युली अगं माझ्या मित्राची गाडी बंद पडली होती आणि त्याने मला फोन करून बोलावून घेतलं होतं. जस्ट आता तो निघून गेला आणि त्यावर तुम्हाला दिसली आणि तुला बघितल्या क्षणी माझ्या सगळ्या काही आठवणी जाग्या झाल्यात. आणि हे बघ तुझ्याशी भेटणं आणि तुझ्याशी बोलणं खरंच मला नाही टाळता येत. आणि त्यामुळे तर काजल म्हणते की हे बघ मी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लगेच आता हे ऐकून सोहमला एक खूप मोठा धक्का बसतो. काजल आता पुढे म्हणते की मी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तू मला आणि मी तुला कॉन्टॅक्ट न केलेलंच बरं राहील. तेव्हा मात्र आता सोहम तिला विचारतो की तू इतक्या तडकाफडकी का करतेस. तर काजल सांगते कारण जे काही मी करत आहे तर ते सगळ्यांसाठी योग्य आहे. आता नैना धावतच तेथे आलेली असते आणि ह्या दोघांना बघून मात्र ती आता त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मात्र आता नैना तर लगेच आता खुश होते आणि हे दोघं तर आता भेटलेले आहे आणि आपण ते बघितलं तर मात्र आता ह्या दोघांचा भेटण्याचा फायदा आपण करून घ्यायला हवा. मॉम इन लॉ तर म्हणतच असतात की हा सोहम आहे तर एक खूप मोठं संकट आहे माझ्या वाटेतील, त्यामुळे आता मात्र त्याला मात्र अगदी हादरून टाकायलाच हवा. म्हणून आता नैना मात्र धावतच अगदी रागाने बघत अगदी तेथे त्यांच्या जवळ येते आणि रागाने म्हणते की काजल तुम्ही दोघ जण इथे एकत्र काय करता. तेव्हा आता ही काजल म्हणते की हे बघा नैना ताई हे बघ आम्ही. तर आता नैना ही काजलला काही बोलून देतच नाही. तर आता नैना ही रागाने काजलला म्हणते की तू गप्प राहा आणि सोहमला म्हणते की तू रे तू पुन्हा काजलला भेटायला आलास का. अरे सोहम तू घरच्यांना पुन्हा एकदा फसवतोय. अरे सोहम तुला कळत नाही का. आणि काजलला म्हणते की काय ग तुला सुद्धा कळत नाही का आपण कुठे आहोत, कसं वागतो, काय करतो. तेव्हा मात्र आता काजल म्हणते की अगं ताई ते. तर आता नैना तिला पुन्हा बोलून देत नाही आणि गप्पच बस असं म्हणून सारखं सारखं तिला गप्प करत असते. तेव्हा नैना रागाने काजलचा हात धरते आणि घरी चल मी तुला सांगते असे म्हणून तिच्या हाताला धरून ती शेवटी काजलला तेथून घेऊन जाते. सोहमला खूप वाईट वाटतं. सोहम अगदी खाली मान घालून हे सर्व पाहत असतो. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आता आबांनी जागरणसाठी कार्यक्रमासाठी कलाला साडी घालायला सांगितलेली असते. तर साडीवाला जो काही दुकानदार आहे तो अनेक अशा साड्यांच्या व्हरायटी दाखवण्यासाठी घरी घेऊन येतो. अद्वैत आणि कला मात्र आता साड्या चॉईस करत असतात आणि आता कलाला तो म्हणतो की ताई हे बघा हे रंग बघा हे नवीन आहेत. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की नवीन कुठे आहे, हा तर ऑरेंज कलर आहे. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की नाही हो साहेब हा नवीन रंग आहे.
अद्वैत म्हणतो की असं कसं, हा तर ऑरेंज कलर आहे. हा कला म्हणते की चांदेकर अरे ऑरेंज कलर कशाला म्हणतात, म्हणून ऑरेंज कलरची एक साडी घेऊन आता ती अद्वैतला दाखवते आणि याला ऑरेंज कलर म्हणतात असं ती अद्वैतला सांगते. आणि तो जो कलर आहे तो काहीतरी वेगळा आहे. आणि तर आता अद्वैत म्हणतो की काहीतरी वेगळंच बोलते. कला म्हणते की नाही, अरे वेगळं काही नाही. आणि त्या दुकानदार काकांना म्हणते की काका मला ती पिवळी साडी दाखवा बरं. तेव्हा आता अद्वैत मात्र कलाकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की मला म्हणते की मला कलर कळत नाही म्हणून, थांब मी आता हिला दाखवतोस. तेव्हा मात्र आता तो लगेच ते दुकानदार काकांना म्हणतो की दादा मला असं वाटतं की ट्रेडिशनल जांभळ्या कलरवर अगदी कॉम्बिनेशन त्याला चांगलं वाटेल. तेव्हा मात्र आता तो दुकानदार म्हणतो की अहो ते तर राजेशाही अगदी कॉम्बिनेशन आहे. त्यावर तर अद्वैत लगेच म्हणतो की सगळ्यात जर बेस्ट विचार करायचा झाला ब्लड रेड कलर आणि त्यावर लॉयर असा ब्ल्यू कलरचा ब्लाउज, हे सगळ्यात काही अगदी बेस्ट वाटते. तेव्हा आता कला म्हणते की वा. तेव्हा आता दुकानदार म्हणतो की हे बघा ताई, तुमच्या मिस्टरांना मात्र नवीन रंग माहिती नसेल, परंतु त्यांना अगदी कुठलं कॉम्बिनेशन कुठल्या ह्याच्यावर शोभतं हे मात्र चांगलं माहिती आहे. तर ज्या नवऱ्यांना मात्र आपल्या बायकोंना काय शोभतं हे कळतं, तर त्यांच्यासारखं नशीब कोणाचं नाही. तर आणि थांबा मी तुमच्यासाठी ठेवणीतील एक साडी आणखीन दाखवतो. त्यावर तर अद्वैत हसतो आणि म्हणतो की माझ्यासाठी नको, यांच्यासाठी दाखवा. तर तेव्हा आता ती साडी बघितल्यानंतर कला म्हणते की खूप छान आहे ही साडी, खरंच नवीन. तर आता अद्वैत त्या दुकानदार काकांना विचारतो की तुमच्याकडे नवीन असं काहीतरी आहे का पैठणी वगैरे, आणि खूप वर्षापासून मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता, परंतु आता तुम्हीच आले आहेत तर विचारतो तुम्हाला. मला एक गोष्ट सांगा की पैठणीवर मोर का असतात. तेव्हा मात्र आता लगेच कला विचारते की अरे तुला मोरच का हवा आहे. तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ अगं, जसे वेगळे रंग असतात तर तसे वेगळे प्राणी सुद्धा असायला हवेत. म्हणजे हे बघ उंट, जिराफ, तुझ्यासारखी मारकी म्हैस. तेव्हा आता कला ही हळूच म्हणते की चांदेकर अरे जरा त्या काकांनी तुझं कौतुक नाही केलं तर लगेच तू हरभऱ्याच्या झाडावर चढलास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं का चढणार नाही, कारण रंगाचं कॉम्बिनेशन आहे तर ते कळतं का कुणाला इथे. तेव्हा आता लगेच कला म्हणते की काका अहो तुम्हाला सुद्धा हे वाटत नसेल, पण उगाच तुम्ही त्यांचं कौतुक केलं असेल. त्यावर आता ते काका म्हणतात की नाही हो ताई, असं काही नाही. तर कला म्हणते की खरंच किती टाइमपास करतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी टाइमपास नाही करत, रंगाबद्दल जे काही कॉम्बिनेशन आहे तर त्याबद्दल मी बोलतो आणि सगळ्यात जास्त मला तेच कळतं हे मान्य कर. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, मी केलं एकदाच, मी अगदी मान्य केलं, खुश आहे का तू. तेव्हा आता त्या काकांना खूप हसायला येत असतं तर अद्वैत त्यांना म्हणतो की हसू नका. तेव्हा मात्र आता कला ही अंगावर साडी टाकून आरशामध्ये चेक करत असते. तर आता अद्वैत हळूच त्या काकांना विचारतो की मला एक गोष्ट सांगा की ह्या साड्या तुम्ही हातावर विणतात का. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे ह्या साड्या अगदी विणकाम करून केल्या जातात. अद्वैत म्हणतो की ठीक आहे आणि त्या काकांना तो विचारतो की मग ह्या साड्यावर आपल्याला काही वेगळे प्राणी मिळतील का, तुम्ही मला ते बनवून देऊ शकतात का. तर कला हे सर्व ऐकते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे तुझं नेमकं काय सुरू आहे, काय चाललं हे सर्व, एकदाच गप्प बस, हाताची घडी घाल आणि तोंडावर बोट ठेव. घाल बरं घडी. तेव्हा अद्वैत लगेच आता घडी घालतो आणि तोंडावर बोट सुद्धा ठेवतो. तेव्हा आता हसून तो आता त्या काकांना म्हणतो की हसू नका. तर कला म्हणते की गुड बॉय. त्यावर आता कला ही त्या दादांना म्हणते की हे बघा ही साडी छान आहे परंतु मला दुसरी पोपटी कलरची साडी दाखवा. तेव्हा आता ते काका म्हणतात की हे बघा ही साडी तुम्हाला खूप छान दिसेल आणि हे बघा मी तुम्हाला लावून बघतो. तेव्हा लगेच आता ते काका साडी कलाच्या अंगावर टाकायला जाणार तोच लगेच अद्वैत लगेच उठतो आणि म्हणतो की तुम्ही कशाला, मी आहे ना. बायको कुणाची आहे. तर ते काका म्हणतात की तुमची. तर अद्वैत म्हणतो की मग तुम्ही खाली बसा, मी आहे ना इथे, बसा खाली तुम्ही. तर कलाला खूपचदा हसायला येत असतं आणि तो कलाच्या अंगावर अगदी शाल टाकल्यासारखी साडी टाकतो. कला म्हणते की काय रे, सत्कार करतो का माझा, आणि लगेच अद्वैत टाळ्या वाजवतो. कला आता लगेच रागाने म्हणते की चांदेकर काय करतोस, अरे ती साडी आहे, शाल नाही. अरे साडीचा पदर आहे तर तो अंगावर घेऊन बघायचा असतो. तर अद्वैत लगेच म्हणतो की त्यात काय इतकं, बघूयात ना आपण पदर सुद्धा बघूयात. म्हणून अद्वैत पूर्ण साडी उचकून घेतो. कला म्हणते की अरे चांदेकर काय केलंस तू, सगळी साडी कशाला ओपन केलीस. तेव्हा अद्वैत विचारतो की अगं मग तू असं म्हणतेस तर मग पदर कुठे आहे ते कसं कळणार आपल्याला. कला म्हणते की अरे मी आहे ना, मी चेक करते. अद्वैत म्हणतो की नाही मी करतो आणि तो आता कलाच्या अंगावरती साडीचा पदर टाकतो. कला म्हणते की हे बघ हा पदर नाही, डावीकडे पदर असतो. तेव्हा कला ही आपल्या अंगावर पदर टाकून बघत असते आणि आरशासमोर उभी असते. तर अद्वैत लगेच तिच्या अगदी डोक्यावर पदर ठेवतो आणि आरशामध्ये आता अगदी तिच्याकडे बघत असतो. दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात आणि तो कलाला म्हणतो की स्माईल, नाहीतर सुंदरता ही चिडून दिसेल. तेव्हा आता कला ही खुशून अगदी हसते. त्यानंतर आता इकडे दिनकर आणि संगीता यांची तयारी सुरू असते. बघा
अहो लग्नघर सुद्धा आहे, दिवाळी आहे, त्यामुळे आपण आता डबल अशी लाईटिंग वगैरे करूयात, म्हणून त्यांचं अगदी लाईट माळा वगैरे लावण्याचं काम सुरू असतं. आणि हे बघा आता घर म्हणजे दिवाळी सुद्धा आहे, लग्न सुद्धा आहे, त्यासाठी आपण लाईट माळा लावून घर असं अगदी चमचम करून टाकूयात असे संगीता आता दिनकरला म्हणत असते. तेव्हा दिनकर म्हणतो की हो संगे, अगं सगळी काही तयारी करूयात, तर त्या अगोदर तू एक काम कर, माझ्यासाठी 1 कप चहा कर बरं. संगीता म्हणते की बरं ठीक आहे, करते लगेच. आता संगीता म्हणते की ठीक आहे, म्हणून ती चहा करायला जायला निघणार, तोच लगेच नैना काजलच्या हाताला धरून घेऊन येते आणि तिला फरफटत लुटून देते. तर काजल बिचारी म्हणत असते की दीदी अगं ऐक ना माझं. काजल मात्र आता रडत असते. तर आता संगीता ही नैनीला विचारते की नैने काय ग, काय झाले. तेव्हा नैना रागाने म्हणते की तुम्हाला सगळ्यांना मात्र आमच्या चांदेकरांचं नाक ठेचूनच आनंद मिळणार आहे का. संगीता विचारते की नैने काय झालं, नीट व्यवस्थित सांग. आता काजल बिचारीची काही चूक नसताना मात्र नैनाने हा विषय जास्त वाढवलेला असतो. संगीता विचारते की काय म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे, नक्की तुला काय बोलायचं आहे आणि तू हे सर्व काय बोलते. तेव्हा आता नैना म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची ही लाडकी उधळलेली मुलगी मार्केटमध्ये कुणासोबत होती हे माहिती आहे का. तेव्हा मात्र आता संगीता विचारते की कुणाबरोबर होती. तर आता नैना म्हणते की आमच्या सोहम बरोबर. ते ऐकून आता संगीता आणि दिनकर यांना खूप मोठा धक्का बसतो. संगीता विचारते की काय काय बोलतेस काजल, हे खरं आहे का. नैनाताई काय बोलते. तेव्हा आता काजल बिचारी म्हणते की हो भेटलो होतो, पण आता ती पुढचं जे काही सांगायला जाणार तोच लगेच संगीता तिच्या एक सणकणी आता कानामागे देते आणि काजलला जास्तच मारते. आणि तुझ्या डोसक्यावर परिणाम वगैरे झालेला आहे का म्हणून तू असं वागते, आणि म्हणते की अजून किती क्षण खाणार आहेस. आता संगीताचा अगदी राग अगदी अनावर झालेला असतो आणि ती काजलला बेदम मारत असते. नैनाच्या तर अगदी मनासारखं होत असतं. आता हे नैना अगदी तिला आपल्या बहिणींची सुद्धा काळजी नसते. आई आणि बाबांच्या जीवाला तू अगदी शाप देणार आहे का, शॉक देणार आहे का, म्हणून आता इतकं त्या काजलला मारते. तर दिनकर अगदी धावत जाऊन संगीताचा हात धरतो आणि म्हणतो की संगीत तू हे काय करतेस. नैनाचा मात्र अगदी हे सर्व बघून अगदी तिच्या जीवाला आनंद होत असतो. नैना पुन्हा लगेच म्हणते की काजल खरंच काय हॉरिबल मुलगी आहेस ग तू. भर दिवसा मात्र तू मार्केटमध्ये सोहमला भेटली. आता काजल बिचारी हिची काही चूक नसताना सुद्धा नैना तिच्यावर हे आरोप करत असते आणि संगीताला तर आता अगदी तो गैरसमज होतच असतो. तेव्हा काजल बिचारी रडत असते आणि संगीता रागाने तिच्यावर धावूनच जात असते. नैना म्हणते की अगं बाबांचं दुकान तिथे आहे. अगं काजल तुला कळत कसं नाही, सगळे लोक मात्र ओळखतात आणि यांचं काही घेऊन बसलीस. अगं चांदेकरांची जर इज्जत गेली असती, केवढं नुकसान झालं असतं, याची काही तुला अगदी काळजी आहे की नाही. आणि खरंच तू बावट आहे एक नंबर. नशीब अगदी मी वेळेवर आले, नाहीतर यांची जी काही थैर सुरू आहे तर त्याचा कुणाला पत्ताच लागलेला नसता. आणि काय ग काजल, नक्की तुमचं काय बोलणं सुरू होतं. मला एक गोष्ट खरं सांग, पळून जाण्याचा काही प्लॅन वगैरे नव्हता ना. त्यानंतर आता इकडे कलाने जी काही साडी सिलेक्ट केलेली असते तर त्याची किंमत ती त्या दादांना विचारते की ही साडी केवढ्याची आहे, किती प्राइस आहे तिची. तर आता ते दादा म्हणतात की 6,500. कला म्हणते की काय 6,500, मला इतकी महागाची साडी नकोय, म्हणून कला ती साडी ठेवून देते. तर अद्वैत लगेच आता कलाला विचारतो की काय झालं खरे, तू ती साडी का खाली ठेवलीस. अगं ती साडी तुला आवडलेली आहे, त्या साडीचं अगदी जे काही कॉम्बिनेशन आहे ते बघ आणि बघ ना अगं ती साडी किती भरदार आहे. तर तुला ही साडी आवडली ना, मग चल तर तू काही टेन्शन घेऊ नकोस. आणि त्या काकांना ती साडी तो पॅक करायला सांगतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे इतकी महागाची. तर लगेच आता अद्वैत म्हणतो की खरे. तर आता लगेच ते काका हे दोघांचं जे काही सुरू आहे ते बघून म्हणतात की तुम्ही दोघं एकमेकांचं ऐकत नाही, पण एकमेकांशिवाय काही सुद्धा करत नाही, अगदी असंच असायला हवं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ती साडी तुम्ही पॅक करा. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला माझ्या पैशाने साडी घ्यायची आहे, त्यामुळे तू मला माझ्या पसंतीने साडी घेऊन दे आणि माझ्या हिमतीवर आहे तितक्या पैशाची मी साडी घेऊ शकते. अद्वैत म्हणतो की अगं तू असं का करतेस, माझ्याकडे आहे पैसे. तर कला म्हणते की अरे तू नको करू खर्च. तेव्हा आता ते काका हे दोघांचं जे काही आहे ते बोलणं ऐकून मात्र अद्वैतला म्हणतात की बायको मात्र वाद घालते, परंतु तुमच्या खिशाला मात्र ती काही कात्री लावत नाही. एवढं भारी आहे. नाहीतर बायका ह्या अगदी साडी खरेदीला येतात आणि त्याच वेळेस मात्र त्यांच्या नवऱ्यांचे चेहरे हे बघण्यासारखे होत असतात.
आता कला म्हणते की दादा हे बघा, ती साडी खरंच खूप छान आहे, परंतु मला अगदी स्वस्तातली साडी दाखवा, कमी किमतीची. तेव्हा लगेच आता ते दादा म्हणतात की हे बघा ताई, मी तुम्हाला स्वस्त आणि मस्त साडी दाखवतो. जी साडी तुम्ही कितीही धुतली, ड्रायक्लिंग केली तरी सुद्धा ती तशीच राहील, अगदी सॉफ्ट. म्हणून आता त्यातील एक साडी मात्र तो दाखवतो. तर कला म्हणते की छान आहे, अगदी हलकी सुद्धा ही साडी आणि मस्त. आणि ही साडी कितीला आहे असं विचारते. तर आता ते काका म्हणतात की फक्त 400 रुपये. कला म्हणते की काय 400? तेव्हा मात्र आता कला लगेच अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे बघ किती छान साडी आहे, 6,500 साडी कुठे आणि ही 400 रुपयाची साडी कुठे? अरे 650ची सुद्धा साडी नाही. दरवेळेस मात्र महागडं घेण्याची काही गरज नाही. किती छान आहे, सॉफ्ट सुद्धा आहे आणि परफेक्ट सुद्धा आहे, अगदी गोंधळासाठी. आणि मी या साडीचा पदर लावून बघते. तर आता अद्वैत म्हणतो की तू कशाला थांब, मी आहे ना. म्हणून अद्वैत आता ती साडी लगेच उलगडतो आणि परत पुन्हा तो अगदी शाल टाकल्यासारखी कलाच्या अंगावर साडी टाकतो. कला म्हणते की पुन्हा सत्कार करतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की थांब नाही, म्हणून तो आता पूर्ण साडी उलगडतो. म्हणून आता अद्वैत ती साडी स्वतःच अगदी नेसायला जातो. तर आता ते काका हे डोक्याला हात लावून घेतात. कला आता साडीचा पदर फोडून धरते आणि ती आरशामध्ये आपल्या खांद्यावर अगदी अंगावर टाकून बघत असते. आणि अद्वैत तिच्या मागून ती साडीचा खाली दुसरा पदर नेसत असतो. तेव्हा मात्र असं करता करता आता दोघांच्या अंगावरती साडी येते. दोघे आता त्या साडीमध्ये अगदी येतात. तर कला आणि अद्वैत या दोघांच्या डोक्यावर साडीचा पदर असतो आणि दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात, अगदी एकमेकांच्या जवळ येतात. आणि त्याच वेळेस आता कलाचा अगदी तोल जाणार तोच अद्वैत तिला धरतो आणि तिला धरून मात्र तो तिच्याकडे पाहत असतो. कलाने सुद्धा आता अद्वैतला घट्ट पकडलेलं असतं. दोघे एकमेकांच्या मिठीत असतात. दोघे आता एकमेकांकडे बघून अगदी रोमांटिक होतात. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी मात्र असं बघायला मिळतं. संगीता पुन्हा काजलवर धावून जाते आणि त्या काजल बिचारीला चांगलं मारते. दिनकर पुन्हा आता संगीताला शांत करतो आणि दिनकर आता संगीताला म्हणतो की थांबा, तू आणि नैना दोघी थांबा, काजलला काय अगदी बोलायचं आहे ते बोलून द्या. तेव्हा दिनकर आता काजलला विचारतो की बाळा हे बघ, तुला असं काहीतरी करण्याच्या अगदी डोक्यामध्ये नव्हतं ना तुझ्या. तेव्हा मात्र आता संगीता धावतच येते आणि दिनकरला बाजूला करते आणि पुन्हा आता काजलचं तिच्या अगदी गळा दाबते, अगदी जोराने गळा दाबत असते आणि एकदाचा मी हिचा जीव घेते असं आता म्हणून ओरडत असते. काजल बिचारीला त्रास होत असतो. तर संगीता तिच्यावर धावून एकदाचा हिचा जीव घेते असं अगदी म्हणत असते. संगीता रागाने म्हणते की आमचं कर्म वाईट होतं म्हणून आम्ही तुला जन्माला घातलं ग. आणि पुन्हा सनकने आता काजलच्या आणखीन एका कानामागे देते आणि काय ग अजून तू आम्हाला किती त्रास देणार आहे असं म्हणते. आणि काय ग किती आम्ही सहन करायचं, तुला आई बापाला असं गिळूनच अगदी चैन मिळणार आहे का? अगं तसं काही असेल तर सांग मग, आणि सांग ना तुम्हाला पळून जायचं होतं का? आणि हे बघ आता संगीता तिच्यासमोर हात जोडून म्हणते की आम्ही तुझं लग्न ठरवलेलं आहे आणि जर त्या लोकांना समजलं तर मात्र आमची काय इज्जत राहील याचा तू विचार केला का? आता संगीता स्वतःला सुद्धा त्रास करून घेत रडत काजलला सुद्धा आता खूप मारत असते. बिचारीचा काही दोष नसताना काजलला मात्र आता हे सर्व सहन करावे लागते आणि नैना मात्र आता हे सगळ्याची मजा पाहत असते. संगीता रागाने काजलला म्हणते की तुला हेच हवं आहे का? आणि घरातून बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर हे उद्योग करते का? आता संगीता डोक्याला हात लावून आपल्या डोक्यात मारून घेऊन आता खूप अशी माझं कर्म म्हणून आता खूप ओरडत असते. आमचं कर्म वाईट म्हणून आम्ही तुला जन्माला घातलं, परंतु एक काम कर, तू असं अर्ध मारू नकोस, एकदाचा आमचा जीव घे. म्हणून आता काजलची ती हात धरते आणि स्वतःचा गळा दाबत असते. आता काजल म्हणते की आई तू काय करतेस? तेव्हा दिनकर आता संगीताला धरतो. संगे तू हे काय करतेस? काजल आता जोराने आपले हात हिसकावून घेते आणि जोरात आता ओरडते की आई थांब. तेव्हा आता काजल जोरात ओरडते की आई थांब, तू काय करतेस? हे फक्त मला सोम भेटला होता, परंतु मी तुला सांगितलं की ह्या लग्नाला मी तयार आहे म्हणून, आणि एक गोष्ट विचार केला का मी कशी पळून जाईल म्हणून. मी फक्त सोमला इतकं सांगितलं की मला म्हणजे लग्न करायचं आहे, माझं लग्न ठरलं. माझ्या आई आणि बाबांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला आणि लवकरात लवकर त्या मुलाशी माझं लग्न होणार आहे. तर त्यामुळे तुझा आणि माझा काही संपर्क राहता कामा नये, फक्त मी हे सांगितलं असे बोलून आता काजल अगदी रडतच रूम मध्ये निघून जाते. तेव्हा आता दिनकर रडतच मात्र काजलच्या मागे तिला समजायला जातो. संगीता डोक्याला हात लावून रडत बसलेली असते. तेव्हा आता नैनाच्या लक्षात येते. नैना म्हणते की अरे म्हणजे काजलचं लग्न ठरलेलं आहे तर, आणि बापरे ही तर खरंच खूप मोठी न्यूज आहे आणि मला मात्र आता हळूहळू गोष्टी विचारूनच घ्यायला हव्या. तेव्हा आता संगीता खूप रडत असते आणि आता संगीताकडून काढून घेण्यासाठी नैना संगीताला म्हणते की मम्मा
अगं जरा शांत हो, तू रडू नकोस बरं. मला एक गोष्ट सांग की काजलचं लग्न ठरलेलं आहे का? तुम्ही आत्ता काहीतरी बोललात आणि तुम्हाला आम्हाला सांगावंसं का वाटलं नाही? आणि काय हे सगळं कधी झालं? कोण आहे तो मुलगा? सांग ना. अगं मम्मा काय कधी ठरलं हे सर्व? संगीता आता काही बोलत नसते, ती फक्त आणि फक्त रडत असते. तर नयनाला आता वैताग येतो आणि वैतागून ती स्वतःच्या मनात म्हणते की अरे यार, ही तर मम्मा काहीही सांगत नाही आणि बाबा सुद्धा इतके नाराज झाल्यासारखे वाटले, त्यामुळे मला असं वाटतं की नक्की काहीतरी गडबड आहेच म्हणून. नाही नयना, आता तुला मात्र सगळी माहिती काढूनच घ्यायला हवी असे मात्र ती आता स्वतःला ठरवते. आणि आता मात्र ही माहिती आपल्या हाताला लागली तर सोहमची अवस्था मात्र अगदी पाहण्यासारखी होणार आहे. तर त्यानंतर अजूनपर्यंत कला आणि अद्वैत ते दोघेही त्या साडीतच असतात. तर आता ते काका विचारतात की साडी फायनल झाली का? किंवा आता दोघे अगदी लाजतच अगदी साडीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अद्वैतने आणि कलाने पूर्णपणे एकमेकांना गुंडाळून घेतलेलं असतं. आणि आता ती साडी गुंडाळलेली आहे तर ती काढता काढता अद्वैतचा पाय सुद्धा कलाच्या पायावर पडतो. कला ही जोरात ओरडते की चांदेकर. तर अद्वैत आता तिला धरतो आणि आता बरं आहे का पायाला, म्हणजे तर सावकाश अगदी तो तिची काळजी घेत असतो. कला म्हणते की आता ठीक आहे आणि ऍक्च्युली अगं मला कळलंच नाही की तुझा पाय खाली होता. तर कला म्हणते की ओके आहे मी. आणि तेव्हा आता अद्वैत तिच्यावर रागवतो आणि म्हणतो की तू सुद्धा किती वेंदळी आहेस, तुझ्या सुद्धा लक्षात आले नसेल का माझा पाय तुझ्या जवळ आहे म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की तुम्हाला साडीमध्ये गुंडाळलं होतं आणि रोज तर साडी गुंडाळत असते. तर कला म्हणते की अरे तू असं का बोलतोस, साडी मी नेसत असते माझी मी. आज मात्र तू तुझ्या सकट मला अगदी साडीमध्ये गुंडाळलं होतं, ते पण यांच्या समोर. आणि तेवढ्यात आता ह्या दोघांचं भांडण सुरू असताना ते काका म्हणतात की हे बघा भांडू नका, तुमच्या दोघांचं आता साडी कोणती घ्यायची हे फायनल झाले का? तेव्हा आता कला म्हणते की हो ही साडी फायनल करा. तेव्हा आता ते काका म्हणतात की ठीक आहे चला तर येतो मी. तेव्हा आता कला म्हणते की थँक्यू आणि ते काका आता निघून जातात. तर अद्वैत म्हणतो की थँक्यू काय, आणि बघितलंच ना तुझ्यामुळे ना किती लेट झालं ते. तर कला म्हणते की काय माझ्यामुळे? अरे तू तर गप्पा मारून त्यांचा वेळ वाया घालवत होता. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की माझ्यामुळे कसं, तुलाच हौस होती साडी नेसून बघण्याची, मी तर तुला मदत केली, नाहीतर ती बिचारी दमून गेले असते. तर कला हे ऐकून म्हणते की काही नाही, त्यांना सवय असतं, तुलाच उलट अगदी अख्खं प्राणी संग्रहालय त्या साडीवर हवं होतं. तर अद्वैत लगेच ओरडतो की तुला 6,500ची साडी घ्यायला काय प्रॉब्लेम होता बरं? तर कला म्हणते की हे बघ चांदेकर पैसे मला. तर अद्वैत म्हणतो की काय मला? तेव्हा आता कला म्हणते की अरे आपण त्यांना पैसे सुद्धा दिले नाहीत. तेव्हा आता कला लगेच उठते आणि आपल्या बॅगमधून पैसे घ्यायला जाते. तर अद्वैत म्हणतो की अगं ते नेहमीचे आहेत आपले, डायरीवर ते पैसे लिहून ठेवतात, अगं नंतर देता येतील. परंतु कला ऐकायला तयार नसते. कला धावतच आता बॅगमधून पैसे घेते आणि दादा दादा करत त्यांच्या मागे धावतच येते दादा करत. आता अद्वैत म्हणतो की खरे अगं सांभाळून. तेव्हा ते काका तेवढ्यात बाहेर येतात. तर कला त्यांच्या मागून धावतच येते. तेव्हा ते दादा विचारतात की काय झालं ताई, तुम्हाला दुसरी साडी हवी आहे का? तर कला म्हणते की नाही हो. कला म्हणते की अहो तुम्ही पैसे घेतले नाहीत. तर आता ते काका म्हणतात की त्यात काय इतकं, नेहमीच आहे आपलं. कला म्हणते की अहो असं कसं, तुम्ही आता इतकी धावपळ करत घरापर्यंत आलात, मग राहून द्या हे पैसे. तेव्हा ते काका आता पैसे घेऊन धन्यवाद बोलतात आणि निघून जातात. आणि ती आत जाणार तोच लगेच आता जो काही तो प्रॉपर्टीचे आता ह्या रोहिणीने पेपर्स बनवून आणलेले असतात. तर त्यातील एक पेपर उडून मात्र आता कलाच्या पायाजवळ येऊन उभा पडतो. तिच्या साडीच्या पायात म्हणजे तिथे तो घुटमळत असतो. तर कला आता खाली वाकून पाहते आणि तो कागद उचलते. तेव्हा आता कला तो पेपर वाचते आणि अगदी तिच्या लक्षात येते की हा तर प्रॉपर्टीचा पेपर्स आहे म्हणून. तेव्हा आता कलाला अगदी विचार येतो की प्रॉपर्टीचा पेपर्स येथे का आला असेल म्हणून ती जरा अगदी गंभीरपणे विचारच करते. आणि तेवढ्यात कला ही धावतच येते आणि म्हणते की हे बघ चांदेकर बघ. आणि तेव्हा आता तो कागद ती चांदेकरला दाखवते. तेव्हा लगेच आता अद्वैत बघतो तर काय, हा तर अगदी प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा पेपर आहे आणि यावर कुणाचं नाव लिहिलेलं नाही असं म्हणतो. आणि तुला हा पेपर्स कुठे सापडला असं विचारतो. तर कला म्हणते की अरे अंगणामध्ये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय आपल्या अंगणामध्ये? तर कला म्हणते की हो. मग हा पेपर्स कुणाचा असेल? कला म्हणते की अरे तो आपल्या अंगणात कसा आला असेल, असा प्रश्न आता दोघांना पडतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैत मात्र अगदी आबांच्या हातात तो पेपर देतो. जी काही प्रॉपर्टी आहे ट्रान्सफर करण्याचा हा पेपर आहे आणि तो आपल्या अंगणामध्ये कुठून आला असेल असे जेव्हा तो आबांना म्हणत असतो आणि ते पेपर्स दाखवतो. तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकते. आबा तो पेपर्स पाहतात आणि आपल्या घरात तो कुठून आला असं म्हणतात. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणीला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता घरामध्ये जो काही जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम
कार्यक्रम असतो. तर मात्र आता जे काही ते वाघेभाऊ असतात तर ते कलाला म्हणतात की यामध्ये धूप अगदी पेटवून सगळ्या घरामध्ये अगदी त्याचा धूर द्यायचा, धूप फिरवायचा. तर कला आता अगदी आनंदाने ते करत असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता नैना रोहिणीला सांगत असते, आज मात्र मी मार्केटमध्ये कुणाला बघितलं असेल, सोम आणि काजलला. तेव्हा आता रोहिणी म्हणते की काय सोम आणि काजल? आणि आता नैना सांगते की त्या दोघांचं जे प्रकरण झालेलं आहे त्यामुळे मम्मा तर खूप आता प्रचंड डिस्टर्ब आहे. तर हे ऐकून मात्र आता रोहिणीला खूप असा आनंद होतो. तर नैना सांगत असते की हो, कारण त्यातूनच आता काजलचं लग्न अगदी उरकून टाकायचं आहे, मम्माने ठरवलेले आहे. तेव्हा आता कला ह्या दोघींचं बोलणं ऐकते. आता कलाला हे ऐकल्यानंतर आता खूप मोठा एक धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.